जालन्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी पथसंचलन केलंय। जालना शहरामधील 4ही पोलीस ठाण्यामधील पोलीस कर्मचाऱ्यांसह शीघ्रकृती दल, त्याचबरोबर केंद्रीय राखीव पोलीस दल आणि आरसीबीच्या जवानांनी या पथसंचलनात सहभाग घेतला। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जालन्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक कंपनी पाठवण्यात आली असून जवानांना जागेची माहिती व्हावी यासाठी हे संचलन घेण्यात असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी व्यक्त केलेला आहे। कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश यावेळी त्यांनी दिला आहे। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जी सीआरपीएफची कंपनी इथे डिप्लॉय केलेली आहे, सीआरपीएफची कंपनी एसआरपीएफ, स्थानिक पोलीस, सदर बाजार तालुका जालना, चंदनझिरा आणि कदीम जालना या पोलीस स्टेशनचे सर्व प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी आणि आम्ही स्वतः असं माननीय SP साहेबांच्या आणि अप्पर पोलीस अधीक्षक साहेबांच्या निर्देशाप्रमाणे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली एरिया डॉमिनेशन आणि त्यांना एरियाची माहिती व्हावी, कुठल्या भागात आपल्याला ड्युटी करायची आहे, या दुहेरी उद्देशातून आज या ठिकाणी रूट मार्च आयोजित केलेला आहे। त्याकरता सीआरपीएफचे महिला कर्मचारी 52, पोलीस स्टेशनचे 100 कर्मचारी आणि एसआरपीएफची एक कंपनी असे कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित आहे। शहरातून पूर्ण आम्ही रूट मार्च करणार आहोत।